घरातली सगळीच कामं झटपट आणि वेळेत व्हावी असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं, पण ते कसं, तर त्याच गोष्टी आज मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आता बघा, सगळ्यात आधी झटपट कामं व्हावी आणि वेळेतच व्हावी यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे। तर ते कसं, आणि प्रत्येक गोष्ट ही मल्टीटास्किंग आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे आपण एका वेळेस किती कामं करू शकतो हे आपणच आपलं ठरवायचं। तर सगळ्यात आधी बघा, बेडरूममध्ये आले, सकाळचं काम उठल्या अगोदर जे अंथरूण असतं ते तसंच पडून न देता लगेचच मी उचलून घेते, म्हणजे काय होतं ना की एक काम कमी होतं आणि बेडरूम आपला अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतो। त्यानंतर बघा, अंथरूण उचलून झालं की लगेचच थांबायचं नाही। बेडरूममध्ये जितकं काय आपल्याला दिसत असेल, डोळ्याला जितकं काय आपल्याला पसारा दिसत असेल तो लगेचच उचलून घ्यायचा। म्हणजे काय की आपले जे माझे जे बेडवरती कपडे पडेल होते ते लगेचच धुवायला टाकले, म्हणजे वॉश एरिया किंवा साईडला ठेवले, म्हणजे काय होतं ना की धुवायला लवकर सोपं पडतं आणि आपला बेडरूमसुद्धा लगेचच स्वच्छ दिसायला लागतो। आणि बेडरूमवरचे जे कपडे होते, जो एक्स्ट्राचा पसारा होता, टॉवेल म्हणा, रुमाल म्हणा, किंवा हे जे साईडचे जे कपडे आहेत, नाईट ड्रेस म्हणा, हे सगळं उचलून जागच्या जागेवर ठेवलं, म्हणजे आपला बेडरूम आहे ना अगदी स्वच्छ दिसतो। त्यानंतर बेडशीट पण झटकायला चेंज करायला अगदी 5 मिनटं लागतात। 5 मिनटं पण खूप झाले, तर आपण जर रोजच्या रुटीनमध्ये जर हे ठरवलं, आपल्याला 1 ते 2 मिनिट भरपूर झाले, आपलं बेडशीट लगेचच बेडरूम आपला नवीन दिसायला लागतो किंवा स्वच्छ दिसायला लागतो। पुढचं काम लगेचच म्हणजे काय की बेडरूममध्ये आपलं एक्स्ट्राचं काम जे असतं ते म्हणजे आपले रोजचे धुवायचे कपडे, जे दरवाजा मागे असे रोजच्या रोज खूप साचलेले असतात आणि काय होतं ना की असं साचत खूप कपडे जमा होतात। तर मी तसं न करता लगेचच जे रोजचे कपडे म्हणा, त्यांचे जे रोजचे माझ्या मिस्टरांचे जॉबचे कपडे म्हणा किंवा शिवांशचे म्हणा किंवा माझे, हे असेच अँगरला न ठेवता लगेच मी धुवून टाकते। रोजच्या वेळी रोजचे हे काम जर केले तर आपलं कामसुद्धा लवकर होतं आणि वेळेचं नियोजनसुद्धा होतं। तर बघा, रोजची धुवायची कपडे साईडला काढली आणि या ज्या कॅरी बॅग आहे, दरवाजा पाठीमागे खूप पसारा झालेला होता। तर असं मल्टीटास्किंग काम जर आपण करत गेलो किंवा जर वेळेचं नियोजन करायचं असेल किंवा ह्या ज्या एक्स्ट्राच्या रोजच्या कामासोबत एक्स्ट्राचं काम करणं म्हणजे कसं, तर ते बघू शकतात तुम्ही मी कसं करत आहे। तर बघा, दरवाजा पाठीमागे खूप कॅरी बॅग साचलेल्या होत्या, त्या कॅरी बॅग मी काय केल्या ना, अशाच रोजच्या रोज एक साचत जात होता, त्यामुळे तशाच न ठेवता लगेचच मी काढून घेतल्या, त्यांच्या छान अशा घड्या घालून घेतल्या आणि रोजच्या जिथे माझ्या कॅरी बॅग असतात तिथे मी ठेवून दिल्या, म्हणजे काय होतं ना की दरवाजा पाठीमागे खूप पसारासुद्धा दिसत नाही आणि अगदी क्लीन आणि नीटनेटकं दिसतं आणि पसारासुद्धा वाटत नाही। तर बघा, दरवाजा पाठीमागचं काम तर क्लीन झालं। त्याचबरोबर बघा, बाल्कनीमध्ये जे टॉवेल होते, जे टॉवेल आपण घरामध्ये सकाळची जी आंघोळ झाल्यावर टॉवेल इकडे तिकडे पडलेले असतात, तर ती टॉवेल तसंच न ठेवता लगेचच उन्हामध्ये बाहेर सुकत टाकावी, म्हणजे काय होतं ना की उन्हात टाकल्यामुळे जो टॉवेलचा जो वास येत असतो किंवा जी घामाचा किंवा ओला झालेला असतो, ते उन्हामध्ये टाकल्याने काय होतं ना, लवकर वास उडून जातो आणि अगदी स्वच्छ आणि कडक सुकतात सुद्धा। तर त्यानंतर पुढचं काम बघा, पुढचं काम तुम्ही बघू शकतात की बेडरूममध्ये इतकं सारं काम असतं ना की आपल्याला दिसून येत नाही, जसं की हे सकाळची सुकलेली कपडे, ती सुद्धा जर आपण तशीच ठेवली तर ती रात्रीपर्यंत सुद्धा देखील तशीच राहतात आणि आपल्याला कंटाळा देखील येतो। त्यामुळे तसंच न ठेवता कपडे लगेचच उचलून घेते आणि कपड्यांच्या लगेचच घड्या घालून जागच्या जागेवर ठेवल्या की ते एक काम कमी होऊन जातं। पुढचं काम म्हणजे हे जे कपडे बघा, मिस्टरांचे जे शर्ट असतात, माणसांचे जे शर्ट असतात, त्या शर्टाला इस्त्री करायची नेहमी गरज पडत असते, पण या पद्धतीने कपडे जर चुरगळून आपण कपड्यात ठेवले तर ते अगदी इस्त्री करायची गरज पडतात। पण आपण जर या पद्धतीने जर ठेवले, तुमच्याकडे जर असे अँगर असतील तर तुम्ही या अँगरला तुम्ही कपडे लावू शकतात। मी रोज हे कपडे यांचे मिस्टरांचे अँगरला लावत असते, त्याने काय होतं ना की कपडे ताट राहतात, सरळ राहतात, इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाही आणि वेळेवर कपडे लगेच आपल्याला शोधल्या देखील जातात। तर ते झालं की लगेच हॉलमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकतात मल्टीटास्किंग कामं चालू आहेत, म्हणजे जे काम डोळ्याला दिसत आहेत सगळ्यात आधी तेच करत आहे। असं नाही की मी एकच काम करेल किंवा एक काम झालं की थोड्या वेळाने ते करेल, तर तसं नाही। तर बघा, हॉलमध्ये आल्यानंतर शिवांशी जे खेळण्या पडलेल्या होत्या त्या उचलून घेतल्या, जागेवर ठेवल्या। त्यानंतर पुढे डोळ्याला जे दिसत होतं म्हणजे शिवांशी बॅग म्हणा, सोफा लगेचच क्लीन करून घेतला। रोजच्या रोज असा सोफा झटकून वगैरे ठेवला तर घरातली सगळी जी रात्रभराची जी धूळ असते किंवा नेगेटिव्ह एनर्जी असते किंवा जी घरामध्ये धुळीचा जो पसारा झालेला असतो तो सगळा झटकून घेतला की आपला हॉल अगदी नवीन आणि चकचक दिसायला लागतो।
त्यानंतर बघा घरामध्ये सगळ्यात आधी पडदेसुद्धा आपल्याला रोजचे रोज असे उघडून द्यायला खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. कारण का बाहेरचा जो प्रकाश असतो ना तो घरात आला ना तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि बाहेरचा जो उजेड असतो तो घरामध्ये आल्यानंतर अगदी फ्रेश वाटतं आणि बाहेर घरातली जी दमट हवा असते ती सुद्धा बाहेर देखील निघून जाते. तर बघा हॉलमध्ये तुम्ही बघू शकतात माझं एका वेळेस किती सारी कामं करून झाली. टॉवेलसुद्धा हॉलमध्ये जी पसारी पडलेली होती ती सुद्धा उचलून जागच्या जागेवर लगेच ठेवून दिली. असं जर रोजच्या रुटीनमध्ये आपण जर केलं तर आपलं किती सारी कामं एका वेळेस होत असतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं बघायला मिळालंच असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हो कमेंट देखील करा व्हिडिओ कशी वाटली, कोणत्या व्हिडिओच्या टिप्स तुम्हाला आवडल्या, म्हणजे मलासुद्धा मोटिवेशनल वाटतं. पुढचं म्हणजे बघा आपण जेव्हा झाडू मारतो ना झाडू मारायच्या वेळेस आपण काय करायचं ना की जे काही चप्पल बूट म्हणा किंवा जे सँडल म्हणा ज्या खाली पडलेल्या असतील ते लगेच अशा उचलून घ्यायच्या, म्हणजे झाडू मारताना आपल्याला थांबायची गरज पडत नाही किंवा ते काम ठेवून आपल्याला दुसरं काम करण्याची गरज पडत नाही. तर सगळ्यात आधी बघा चप्पल वगैरे स्टँडवर ठेवल्या, त्यानंतर जिथे काही पसारा पडलेला होता तो सुद्धा उचलून घेतला, त्यानंतर झाडू मारायला घेतला की आपण सोप्याखाली इकडे तिकडे एक हात मारून घ्यायचा असतो. कारण काय होतं ना की सोप्याखाली रोजचे रोज आपण काही खातो, अन्न वगैरे गेलेलं असतं किंवा कचरा वगैरे असतो, लहान मुलं असतील तर ते देखील घाण करतात, त्यामुळे आपल्या सोप्याखाली जो कचरा असतो अशा रोजच्या रोज तुम्ही जर एक हात मारला तर आपला सोप्याच्या खालती अगदी पसारासुद्धा होणार नाही आणि झुरळ मुंग्यासुद्धा येणार नाही. त्यानंतर बघा बेडरूममध्ये आल्यानंतर बाल्कनीमध्ये जे माझे झाडं आहेत त्यांनासुद्धा देखील रोजच्या रोज असं झाडांना पाणी घालून घेत असते. पाणी हे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला घालायचं आहे. जसं आपल्याला तहान लागते तसं झाडांनासुद्धा देखील तहान लागत असते, सुकतात झाडं, त्यामुळे सकाळ संध्याकाळ झाडांनासुद्धा असं पाणी मारून घेते. म्हणजे असं वेळेचं जर एकामागे एक आटोपट कामं करत गेलो तर आपली कामंसुद्धा लवकरात लवकर झटपट होणार, वेळेचं नियोजनसुद्धा होणार आणि दुपारचा आपल्याला भरपूर टाईम असा मिळणार. त्यासाठी आपल्याला ही कामं अशा पद्धतीने करायची आहे. तर बघा कचरा जो आहे तो कचरा आपण जेव्हा डस्टबिनमध्ये घालतो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक रोजच्या रोज एक कॅरीबॅग लावायची आहेच. कॅरीबॅग लावली तर काय होतं ना की आपला जो कचरा आहे तो कचरा डस्टबिन लवकर खराब होत नाही आणि आठवड्याचं जे काम असतं ते आपल्याला रोज करायला गरज पडत नाही. त्यानंतर बघा किचनमध्ये सुद्धा मला फ्रीज रोज पुसायचा असतो. तर रोजच्या रोज फ्रीज जर पुसला तर आपला फ्रीज बिलकुलही धुळीचा होणार नाही आणि त्यावरती पसारा जो असला तो लगेचच आपण त्या वेळेला जर तो पसारा उचलत गेलो तर आपला फ्रीज अगदी क्लीन आणि नीट टापटीप दिसतो. जर आपण नाही उचलला तर तो पसारा अजून साचला जाणार, गोळ्या औषधं म्हणा, एक्स्ट्राच्या वस्तू म्हणा जमा होत जाणार आणि आपल्या घरात पसारा दिसायला लागतो. तर त्यानंतर बघा पुढचं काम म्हणजे बेसिंगसुद्धा रोजच्या रोज मी असं क्लीन करत असते. बेसिंग आपण जर रोजच्या रोज असं क्लीन केलं तर बेसिंग पिवळं होणार नाही आणि बेसिंगमध्ये असे काही चिकट थरसुद्धा देखील होणार नाही. असं रोजच्या रोज बेसिंग मी रोज पुसून घेत असते. त्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर बघा सकाळची ही भांडी चहाची म्हणा, स्वयंपाकाची म्हणा, टिफिनची म्हणा, तर ही भांडी तशीच न ठेवता लगेच घासायला घेते. काय होतं ना की दुपारची भांडी जेव्हा जमा होते ना तेव्हा आपण जेवण केलं की आपल्याला कंटाळा येतो. कंटाळा आला की आपण भांडे तसेच ठेवतो, संध्याकाळी आपल्याला परत जास्त लोड येतो. त्यामुळे आपण अशी थोडी भांडी जर घासली तर आपलं किती सारं काम लवकरात लवकर होतं हे आपल्या बायकांनाच म्हणजे कळायला पाहिजे. तर बघा आता मी ही जी भांडी आहेत सकाळची लगेच घासून घेते. कारण काय होतं ना की थोडं म्हणता इतकी भांडी जमा होतात आणि आपल्याला भांडे घासायला सुद्धा कंटाळा येतो. मग आपण ही कामं किंवा ही भांडे जर आपण वेळेवर थोडी घासत गेलो तर आपल्याला बघा ना बायकांना भांड्यामध्ये जो टाईम जास्त जातो तो आपण थोडा वेळाने अशी जर भांडी घासली तर आपल्याला दुसऱ्या कामांना सुद्धा टाईम देता येतो. तर छान इथे आता भांडे सगळी घासून घेतली आहे, धुवून सुद्धा घेतलेली आहे. भांडी धुताना देखील तुम्ही बघू शकतात सगळी भांडी कशा पद्धतीने मी जाळीमध्ये ठेवते ते सुद्धा तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर पुढचं म्हणजे किचन ओटा क्लीन करणं. तर काय होतं ना की आता उन्हाळा लागलाय, झुरळ मुंग्या ओट्यावरती लगेच येतात. त्यामुळे बघा मिठाची बरणी, तेलाची बरणी, ओट्यावरचं क्लिनिंग रोजच्या रोज अशी दिवसातून 2 ते 3 वेळा मी करत असते. आपला किचन ओटा स्वच्छ असेल तर आपण सुद्धा निरोगी राहू. कारण किचन ओटा आपला मेसी वगैरे कचरा वगैरे असला
तर किचनमध्ये झुरळ म्हणा, मुंग्या म्हणा, कीडक वगैरे येत असतात. त्यामुळे काय होतं ना की आपल्या अन्नामध्ये म्हणा इकडे तिकडे जर काही असं जर दिसलं तर आपण सुद्धा आजारी पडतो. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीच असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण सगळ्यांची काळजी घ्या. सगळ्यांना बाय बाय.